चला तर मग आज बनवूया आपण शंकरपाळ्या। त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1 किलो मैदा। त्यात घालायचं आहे आपल्याला चिमूटभर मीठ आणि वेलची पूड। हे एका बाजूला ठेवून देऊया। त्यानंतर एका टोपात आपल्याला घ्यायचं आहे पाव लिटर दूध आणि 300 ग्राम साखर। फास्ट गॅसवरती साखर आपल्याला चांगली दुधात वितळवून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला एका टोपामध्ये 250 ग्राम तूप कडकडीत गरम करून त्याचं मोहन करायचं आहे। हे मोहन आपल्याला मैद्यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर जे दूध आणि साखरेचं आपण मिश्रण केलं होतं ते थोडं थोडं आपल्याला पिठामध्ये घालून त्याचा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे। काही अशा प्रकारे त्याचं टेक्स्चर असलं पाहिजे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर आपल्याला ह्याची पोळी बनवून घ्यायची आहे। आता पोळी बनवताना आपल्याला एक स्टेप एक्स्ट्राची करायची आहे। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पोळीच्या चारी कडा ज्या असतात त्या आपल्याला फोल्ड करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला चांगली पोळी बनवून घ्यायची आहे। पोळी चांगली लाटल्यानंतर तिच्या कडा ज्या आहेत त्या आपल्याला पिझ्झा कटरच्या साहाय्याने किंवा करंजीचा जो चमचा असतो त्याच्या साहाय्याने कट करून घ्यायचे आहेत। चला तर मग आता शंकरपाळ्या कापून घेऊया। शंकरपाळ्या चांगल्या कापून घ्यायच्या आहेत। शंकरपाळ्या कापल्यानंतर एका साईडला मी तेल गरम व्हायला ठेवलं होतं। तर तेलाची जी आपल्याला फ्लेम आहे ती लोच ठेवायची आहे। लो फ्लेमवरती शंकरपाळ्या आपल्याला चांगल्या खरपूस तळून घ्यायच्या आहेत, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत।